अशा प्रकारचे या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सगळे शिवलिंगच पाहायला मिळतील। या दुकानामध्ये अतिशय सुंदर प्रकारचे असे शिवलिंग आहेत। हे बघा, माही नर्मदेश्वर शिवलिंग म्हणून दुकान आहे। आणि इथं जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतील। अतिशय सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये। आता इथं आपण जर वेगळीच डिझाईन आपल्याला इथं पाहायला मिळते। नर्मदेहर इकडं जरा पाहिलं तर इकडं सुद्धा पाण्याचे शिवलिंग आहेत। शिवलिंग संपूर्ण त्या गावामध्ये या बकावा गावामध्ये अशा प्रकारचे अतिशय नर्मदेश्वर शिवलिंग, ओरिजिनल शिवलिंग पाहायला मिळतात आपल्याला। आणि ज्या पाहिजे त्या साईजमध्ये, आकारामध्ये मोठे मोठे सुद्धा शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतील। संपूर्ण गावामध्ये हेच आहे, नर्मदा स्टोन शिवलिंग, हेच गणेश शिवलिंग, इकडं नर्मदा शिवलिंग, असे सगळे नर्मदेहर। हे बरंच मोठं गाव आहे आणि सगळे तेच बकावा मार्केट आहे बकावामध्ये। नर्मदेहर नगावा मार्ग, हे मर्दाना गाव। नर्मदेहर आता आपण सियाराम बाबांच्या ठिकाणावरती आलो आहेत, तेलीभट्टियाना। हे मैयाचं विशाल असं पात्र आहे आणि आपल्याला पाहायला मिळेल या बाजूला मागे सियाराम बाबांचा आश्रम आहे। आणि इथंच ही ती जागा आहे जिथं सियाराम बाबा तो दिवा लावतात। आणि आता या ठिकाणी सियाराम बाबांची समाधी बांधण्याचं काम सुरू आहे। नर्मदेहर विशाल असं पात्र पाहायला मिळालं आपल्याला। नर्मदेहर नजर पोचणार नाही एवढं पात्र आहे नर्मदेहर। आज आपल्या नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा चौथा दिवस आहे। 21 डिसेंबर 2024। आज आपण सकाळी खूप लवकर, म्हणजे जवळजवळ 5:45 वाजताच, थोडा अंधारच होता, त्याच वेळेस सियाराम बाबांच्या कुटियावरून, जिथं सियाराम बाबा राहतात त्याच्या पुढे 1 किलोमीटरवरती आपल्या महाराष्ट्रातील नाशिक येथील गोडसे यांचा स्वामी समर्थ आश्रम आहे। त्या स्वामी समर्थ आश्रमामधून प्रस्थान केलं, रात्री तिथंच मुक्काम केला, तिथंच जेवणाची व्यवस्था झाली। काल थोडेसे पाय दुखत असल्यामुळं 17 किलोमीटरचं अंतर चालून तिथंच मुक्काम केला। दुपारचं जेवण सियाराम बाबांच्या आश्रमामध्ये झालं आणि त्यानंतर तिथून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्या स्वामी समर्थ आश्रमामध्ये 3 वाजता पोचलो आणि 3 वाजेपासून तिथंच मुक्काम केला आणि आज सकाळीच चालायला सुरुवात केलेली आहे। अतिशय गोड असं वातावरण आहे। आज सकाळी अजून तरी मैयेचं दर्शन झालेलं नाही आहे। नर्मदे मैयाचा काठ त्या ठिकाणी अजून पाहायला मिळाला नाही, पण आता इथं आलेलो आहे आणि इथं ही संगमाची एक नदी वाहते पाहायला मिळेल तुम्हाला। अतिशय सुंदर असा हा संगमाची ही नदी आहे।
नदीचं नाव कोणतं आहे ते सांगता येणार नाही, पण आहे. आणि आता असा हा छोटासा इथं पूल आहे, या पुलावरून जायचं आहे. कालही एक पूल लागला होता, तुम्हाला पाहायला मिळेल. इथं सूर्यनारायण इतका उगवलेला आहे, दिसत नाही याच्यामध्ये. चला, नर्मदा मैया की जय. नर्मदा मैया. या पुलावरून खाली हा पूल दिसतो, या पुलावरून जायचे. आवाज येतो इथं सुंदर असा धबधबा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. सियाराम बाबांच्या तिथून निघाल्यानंतर जवळजवळ आता 5 किलोमीटरचं अंतर झाले. एकही आश्रम लागला नव्हता. या गाव नाही, इथं माळ रानावर टेकडीवरती हा एक आश्रम आहे. आता या आश्रमामध्ये सर्व आपले नर्मदा परिक्रमावासी चहा पाण्यासाठी थांबलेले आहेत. आपल्याला इथे तर चहा पाण्यासाठी थांबायचं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. गिरधर महाराज नर्मदे हर. गिरधर महाराजांनी चहाचा आनंद घेतलेला आहे. सकाळपासून सियाराम बाबांच्या आश्रमापासून पायी चाललेलो आहे. मध्यंतरी एक छोटासा आश्रम लागला, तिथं चहा घेतला. अशी ही साधी पायवाट आहे, म्हणजे कच्चा रस्ता आहे, पायवाट नाही. मग हा पायवाटीपासून हे चाललो आणि हे आपल्याला पाहायला मिळेल. नजर पोचणार नाही इथपर्यंत तुम्हाला ही हरभऱ्याची शेती पाहायला मिळेल. इकडं सगळी चण्याची शेती आहे, सगळी हरभऱ्याची शेती आहे. नजर पोचणार नाही तुमची बघा तिथपर्यंत. हे सगळे काय हरभऱ्याची शेती आहे. या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर इकडं सुद्धा हरभऱ्याची शेती आहे. इकडं पुढं पाहिलं तर पुढं सुद्धा इकडं ही हरभऱ्याची शेती आहे. सगळे इकडं जास्तीत जास्त आपल्याला चण्याची हरभऱ्याची शेती पाहायला मिळत असते. नर्मदे हर, नर्मदे. वेदा मैया की जय, नर्मदा मैया की जय. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ही वेदा मैया आहे आणि ही इकडं नर्मदा मैया आणि वेदा माईचा संगम या ठिकाणी झालेला आहे. या संगमाच्या पुलावरून नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा हा रस्ता आहे. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर, 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 नर्मदे. नर्मदा मैया की जय. या बाजूला ही वेदा मैया आहे. वेदा मैया आणि नर्मदा मैयाचा संगम आहे. इथं या गावाचं नाव काय, माकडखेडा. या ठिकाणी हा संगम आपल्याला दोन्ही मैयांचा पाहायला मिळतोय. आणि इथं संगमावरती आता आपल्याला स्नान करून आणि पुढे कटोरा या ठिकाणी मुक्कामी जायचे. आता आपण सियाराम बाबांच्या त्या भट्ट्यांजवळून जवळजवळ 15 किलोमीटर पुढे आलो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. मनोज मातुल्य बेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ माता वेदेश्वर. इकडनं हा रस्ता आला. आपण सियाराम बाबांच्या आश्रमाकडून आल्यानंतर हा रस्ता आहे.
पण आम्ही इकडनं आलो, म्हणजे मध्यंतरी एक शिव मंदिर आहे, माकडखेड्याचं ते भगवान शिवजींचं मंदिर आहे, वेदा संगम. तिथं स्नानासाठी आणि दर्शनासाठी गेलो होतो, तिकडनं आलो आहे. नाहीतर रस्ता हा आहे, आणि आता इकडनं येणारा हा रस्ता, आणि इकडं हा जो रस्ता आहे हा इकडं पुलावर जातो आहे. माझ्या अंदाजे त्या बाजूला महेश्वर आहे, आणि इकडं सरळ आपल्याला जायचं आहे, इकडं कटोरा. नर्मदे हर, नर्मदे हर. इथं आताच त्या हनुमान मंदिर वेदा संगम इथं दुपारचं जेवण केलं, पण इथं पुढं माकडखेड्यामध्ये आलं तर वेदांत वेला आश्रम माकडखेडा, इथं पण आचार्य श्री संजयजी वेदांती महाराज यांचं अन्नक्षेत्र इथं सुरू आहे. देवी आसरांचं हे मंदिर इथं माकडखेड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नर्मदे हर. इकडनं आलो, हा डांबरी रस्ता लागलेला आहे, पुढे कटोरा गाव लागणार आहे. मागून सियाराम बाबांच्या आश्रमातून सकाळपासून चालत आलेलो आहे. नर्मदे हर. माकडखेडा, इथं माकडखेडा एक आश्रम आहे, इथं सुद्धा राहण्याची जेवणाची व्यवस्था आहे. माकडखेडा आश्रम, माकडखेडा आश्रम. नर्मदे हर, 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 नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे, नर्मदे हर, 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 नर्मदे, नर्मदे हर, 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 नर्मदे हर,
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे
नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 निर्मदे हर नर्मदे 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 हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे 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 हर 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 नर्मदे श्री नानकदासजी सेवा आश्रम समिती ग्राम कठोरा मैयाच्या काठावरती हा आश्रम आहे. इकडनं एंट्री केली आणि असा हा आश्रम इथं आहे. या आश्रमामध्ये आजचा 4थ्या दिवसाचा मुक्काम आहे. अतिशय गोड असा यमुना माई नर्मदा मैयाच्या काठाला हा आश्रम आहे. संत श्री नानकदासजी महाराज जीवित समाधी स्थल आणि इथं हे मैयाचं मंदिर आणि इकडे हा आश्रम आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमेला येण्याचा उद्देश चरबीत गेली पाहिजे. तर आता तुम्ही त्यांना नर्मदे हर. आजचा नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा 5वा दिवस आहे. आज सकाळीच मी प्रस्थान केलेले आहे. माकडखेड्याच्या पुढं एक आश्रम होता, त्या आश्रमामध्ये मुक्कामी थांबलो. तिथून निघालेलो आहे आणि अशा प्रकारे मैयाच्या तटानं आज पायवाट आहे. या पायवाटेनंच आज निघालेलो आहे. अतिशय सुंदर मैयाचा हा भव्य दिव्य काठ आपल्याला पाहायला मिळेल. या तीरानं मैयाच्या आज ही अशा प्रकारची पायवाट आहे. पायवाटेने आम्ही सर्व हे परिक्रमावासी चाललेले आहेत. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.